भारताच्या बाहेरची केस होती आणि त्यांना वाटलं की हा 9 महिन्याचा मुलगा अतिशय इंटेलिजंट दिसतोय, तो पटापट मोबाईलची बटणं दाबतोय, वर्षाचा 1.5 वर्षाचा झाला तर तो TV ऑपरेट करायला लागला. त्यांनी त्याच्या हातात मोबाईल देऊन टाकला. अरे बापरे. आणि मग ते मूल 3 वर्षाचं झाल्यानंतर ऑल ऑफ ए सडन त्यांच्या लक्षात आलं की त्यांनी हाक मारली तर ते बघत नाहीये, कुठे लक्ष देत नाही, स्वतःच्या नावाला पण रिस्पॉन्स देत नाही. हे किती दिवसानंतर त्यांना कळालं? मूल 3 वर्षाचं झालं तेव्हा. 1.5 वर्ष असंच गेलं. त्यांना वाटलं चला बरं झालं, आपली कामं होत आहेत, आपलं ऑफिस चालतंय, आपली घरातली कामं होत आहेत, तिथे तर मेड पण नसते. त्यामुळे दे वर हॅपी की माझा इंटेलिजंट मुलगा सगळं वापरतोय, TV लावतो, हवं तेव्हा हवा तो चॅनल लावतो, मोबाईल वापरतो, मोबाईल त्याचा तो चालू करतो. दे वर हॅपी की आमचा मुलगा. त्यांना थोडक्यात असं वाटलं की आपला मुलगा वयाच्या पेक्षा मोठ्या लोकांसारखा वाटतोय. आणि त्यांनी ऑल ऑफ ए सडन रिस्पॉन्ड करणं बंद केलं आणि मग त्यांच्या लक्षात यायला लागलं की आपण हाक मारली तरी हा बघत नाही, हा काही रिस्पॉन्स देत नाही. आणि मग तिथे काही सोशलायझेशन पण नाही. आपल्या इथे कसं खेळायला कॉलनीत उतरलं की मुलं असतात, तिथे तोही प्रकार नाही. त्यामुळं ते मूल आपलं एकटं पडल्यासारखं झालं. मग त्यांनी फोन केला इथे त्यांच्या आईवडिलांना. मग त्यांचे आईवडील येऊन भेटले मला, त्या बाळाचे आजी आजोबा. मग म्हटलं असं रिमोटली करण्यापेक्षा त्याला इथे जर आणता आलं तर जास्त चांगलं. मग भारतामध्ये त्यांनी आणलं त्या मुलाला आणि मग त्याचं सोशलायझेशन कसं करा, मोबाईल डी-ॲडिक्शन कसं करा, हे त्यांना मी ट्रेनिंग दिलं. आणि एक 6 महिन्यात ते मूल इथे छान रुळलं, खेळायला लागलं, बोलायला लागलं, एकदम त्याच्यात ड्रास्टिक चेंज.